गाभोळे मिरचीचं आपण लोणचं बनवत आहोत. यामध्ये आंबे, हळद आणि लिंबूसुद्धा वापरला आहे. मिक्स लोणचं बनवत आहोत. यासाठी घरीच मसाला तयार करायचा आहे. असा मसाला तयार केल्यामुळे लोणचं अगदी चटपटीत मस्त सुगंधी तयार होतं आणि हे टिकतंसुद्धा वर्षभर. यामध्ये वापरलं जाणारं साहित्य आणि प्रमाण मी रेसिपीच्या खाली देते आहे, ते चेक करा. हे लोणचं तुम्ही वर्षभर वापरू शकता. मस्त असं चटपटीत तिखट आंबट गोड असं लोणचं तयार होतं. घरीच मसाला तयार केल्यामुळे त्याचा स्वादही छान आणि टिकून राहतो. तेलाचा वापरसुद्धा जास्त नसल्यामुळे तेलकट असं होत नाही लोणचं, वास येत नाही त्याला आणि वर्षभर छान टिकतं. आंबे हळद ही औषधी असते, याचा वापर यामध्ये केलेला आहे. लिंबू मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. गूळ वापरलेला आहे. तर रेसिपीच्या खाली साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे, जरूर चेक करा. आणि एकदा असं या थंडीमध्ये या मिरच्या येतात आणि या सीझनमध्ये ओली कच्ची हळदसुद्धा येते. आंबे हळदीचा वापर करून हे लोणचं एकदा जरूर